नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर आता मी रेडी झाले आणि आता चालले मी अलिबागला। आम्हाला जायचं हॉस्पिटलला, कारण की मी झालेली आहे आत्या, माझ्या भावाला मुलगा झालेला आहे, तर ते बघायला चाललेलो आहोत, म्हणजे त्याला बघायला चाललेलो आहोत आम्ही। तर रेडी झाले, प्रीत सुद्धा रेडी झालेला आहे आणि आई पप्पा आलेले आहेत। आई सुद्धा येते, आई दीदी आणि मी प्रीत असे चाललोय, तिघ जण म्हणजे चौघ जण चाललोय बघायला अलिबागला। कारण लवकरच जाऊन येतो का प्रीतला जायचं आहे परत कामाला, 12-1च्या आधी आम्हाला यायचं आहे म्हणून पटकन आता 10 वाजले नाही, 9:45 झालेले आहेत, पटकन जाऊन येतो आम्ही। आणि आल्या आल्या आई बाप्पांची तयारी चालू झालेली आहे जेवणाची, आणि मच्छी आणलेली आहे, आज आहे बुधवार। हॅलो मम्मी। हॅलो। मम्मी आलेली आहे। काय आणलेलं आहे? मासे, कटले आणलेले, आणि इकडे रस्साची तयारी चालू आहे, कारण की मग येताना आम्हाला उशीर झाला मग म्हणून लवकरच तयारी करते ती। आपले सबस्क्रायबर्स बोलत होते आई नाही तुझ्या ब्लॉग मध्ये, आम्ही मिस केलं आई पप्पांना, मी पण, आणि आई आज हजर पटकन बोलते आम्ही 2 दिवसात हजर। आता उद्या आम्ही तुमच्याकडे येऊ, आमच्या फेऱ्या चालूच असतात। तर आता आई माझी आठवण पडते, मग तेच ना, नेहमीची सवय झाली ना, प्रत्येक ब्लॉग मध्ये तू असतेस, त्यामुळं त्यांना पण बघायला वेगळं की आज आई नाही आली ब्लॉग मध्ये, आणि मी पण मिस करते आईच्या हातचं काही ना काय। तर आता आई मच्छीची तयारी करते, आई पप्पा इथे वाटणाची तयारी सुद्धा आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे, आणि डायरेक्ट सोडतेस का त्याच्यात? हा, रस्सा उकळवला तर त्याच्यात मच्छी सोडायची, ती शिजेल पटकन। हा, पटकन होईल ना। हा, आणि एका ताईने अजून कमेंट केली होती की तुझ्या आईचं कोलबीचा रस्सा दाखव रेसिपी। तुला आई आल्यावरच दाखवू आम्ही, आता अंडी कोलबीच्या दाखवे तेव्हा दाखवू आपण। तर आता आई करते जेवणाची तयारी, प्रीत आहे इकडे, कुठे आहे? रेडी का? आणि आईने आणलेली आहे भाकरी आणलेली आहे, आणि सुकटीची चटणी आणलेली आहे खायला। तर आता आम्ही खाऊन घेतो नाश्ता। दीदी सुद्धा रेडी झालेली असेल, आणि आता वाजले 10 वाजायला आलेले आहेत, पटकन रेडी होतो। आम्ही निघालेला आहोत, दीदी सुद्धा आलेली आहे। दीदी छान दिसतंय, थँक्यू। मम्मी तर आमची छानच आहे। ओवी गेली का? ओवी स्कूलला गेली। आज काय टिफिन मध्ये तिला? आज सुकट भाकरी। अरे वा, तिला पण आवडते सुकट भाकरी? आवडते, सगळ्यांना आवडते। आज ओवी नाहीये आमच्या सोबत, शांत स्कूल आहे तिचं म्हणून, तर एवढ्या वेळ थांबलीच असते, मला पण यायचंय बघायला। असं आहे, तर आम्ही निघालोय जायला, थोड्यात पोहोचू, तरी पण बऱ्यापैकी आहे गाड्यांना गर्दी। चाललोय, हे बीचवर जायचं का एक राऊंड? चालेल, जाऊ। ते आम्ही बीचवर जाण्यासाठी सगळेच रेडी असतो, कोण नाही बोलणार नाही, आम्हाला आवडतं। एक फेरी तरी मारली, समुद्राला बघितलं ना तरी पण बरं वाटतं है ना। बघा ऊन आहे, जसं तर लवकर होईल तसं जाऊ, कारण का प्रीतला कामाला सुद्धा जायचं आहे। तर चाललोय। आता आम्ही चाललो अलिबाग बीचला। आता एवढा अलिबाग मध्ये आहोत तर बीचला एक राऊंड मारून येतो, म्हणजे बघून येतो कसं काय आहे ते। तर चाललोय बीचला, दुपारच झाले, 11:30 झाले बघ, तरी पण चालेल, दुपार असो काय असो आम्हाला चालेल, पण तू आम्हाला बीचवर घेऊन जा, थोडा वेळ पटकन एक फेरी मारू आणि मग निघू। पोचलो आम्ही अलिबाग बीचला, असं वाटतं खूप दिवसांनी आलोय काय ग, रोज येऊन पण असं वाटतंय, आणि उन्हामध्येच आलोय आम्ही। 11:30 झालेले आहेत, पण आता तुला पाणी प्यायचं आहे ना? नारळ पाणी आईला प्यायचं आहे, तर तिला बोलू चल जाऊया, फेरी पण मारतो। 11:30 वाजलेत तरी पण आहे, ऊन लागतोय बऱ्यापैकी, गर्दी नाही, दुपारी चालू आहे ना। आणि आज काय बुधवार आहे, त्यामुळे पब्लिक पण नाहीये एवढा। कोणता पिक्चर लागलाय पहिला आम्ही तो बघतो आल्यानंतर, स्काय फोर्स। कारण का आमच्या अलिबाग मध्ये एकच हे आहे, थिएटर आहे, आणि असं ऑनलाईन वगैरे काय नाही, ऑफलाईनच आहे, त्यामुळे इकडे येऊनच आम्हाला बघायला लागते कोणतं पिक्चर वगैरे काय लागलंय ते। चला चालतोय आईसाठी, म्हणजे आम्ही सगळीच नारळ पाणी पितोय, तर उन्हाचे चाललोय, तर घरी जाऊन जेवायचं आहे परत। पप्पा वाट बघतात आमचे, डब्बा केलेला आहे ऑलरेडी प्रीतला। चला, बाबूला बघून आलो, मस्त एकदम गोड आहे बाबू, पण असं छोटं आहे ना, त्यामुळे आपण फोटो व्हिडिओ काढू नाही शकत। मस्त एकदम गोरा गोरा पान आहे, भेटलो मस्त, जरा वेळ बोललो आणि मग निघालो। या माईले की बघा चालल्यात, दीदी एकदम चष्मा घेऊन आली, मीच काय आणलं नाही, ही माझी नेहमीची चष्मा तीच आहे। दीदी एकदम फुल तयारीमध्ये असते नेहमी, मी नसते, माझं कधी कुठं काय असेल ते मला शोधावं लागतं। असं असतं ना, एक बहिणी एकदम असं प्रॉपर सगळं सेट असतं एका बहिणीचं, आणि एका बहिणीचं काय दिसेल ते घालायचं, असं आहे।
त्यातली मी आहे. चला. मलाईवाला कसं आहे? 40 आहे 50 आहे. आणि मंडळी आता आलेले आहेत बीचवर नारळ पाणी प्यायला. नारळ पाणी स्पेशल गोड आहे. तुझा मला दे. लाडक्या बहिणी स्पॉन्सर आहेत आज. आज आई स्पॉन्सर आहे. आईने आम्हाला ट्रीट दिलंय म्हणून आलो प्यायला. पण उन्हातच आलोय. बाहेरचं पितोय. आई बोलते बाहेरचं खायचं नाही, मग नारळ पाणी तरी प्यायला पाहिजे. पण आमच्या पोरीला आम्ही मिस करतोय. आम्ही आलोय तर आम्ही कधी आलो तरी ओवीला घेऊन येतो. तिच्याशिवाय आम्ही कधी येतच नाही. पण आज ती नाही तर आम्हाला कसं वेगळं वाटतंय. तिला माहिती आहे काय? माहिती आहे ना ते स्कूल आहे ना. नारळ पाणी पितो आणि मग जातो घरी. दीदी सुद्धा येणार आहे घरी. ओवी स्कूलला गेली. काय म्हणतात दीदी घरी येणार आहे? हा घरी येणार आहे. यायलाच पाहिजे. विचारायला ओवी स्कूलला गेलेली आहे ना, मग ती संध्याकाळी येईल म्हणून तिला बोलू चल घरी थोड्या वेळ. मग पप्पा सोडतील. तिला पितो नारळ पाणी आणि आम्ही निघतो. नारळ पाणी पिऊन झालेलं आहे. आता चाललोय बीचला जरा बघून येतोय. पाणी असं आतमध्येच आहे. राऊंड मारतोय. पोट भरला पाण्याने नारळ पाणी पिऊन. एक बघतोय समुद्र आतमध्ये आहे. पाणी थोड्याच आहेत. दगड टाकायचा आवाज येते. हॅलो. हा जाऊ शकतो किल्ल्यामध्ये चालत. पाणी आतमध्ये आहे. त्याचा आवाज येतोय मशीनचा. तयारी करतायत. भरती पाणी आतमध्ये येतो ना जास्त. दगड टाकतात. जाऊया. मयूर बेकरीतून घेतलेले आहेत आम्ही केक ॲज युजली आम्हाला. आणि ओवीला सुद्धा घेतलेले आहेत. आता मम्मी आलेली आहे, तिला माहिती आहे. तर दीदीने सुद्धा केक घेतलेले आहेत आणि आम्ही सुद्धा केक घेतलेले आहेत. चला आमची माणसं थांबली कधी ते येत आहेत ते. चला निघतो आता घरी जायला. वाढते. आता आलो घरी आणि आता लगेच जेवायला बसलं का 1ला 5 मिनिटं आहे. पटकन घरी आलो आणि आता सगळेजण जेवणाची तयारी करतात. म्हणजे ताटं वाढतात. भूक लागलेली आहे. पटकन जेवून घेतो. पटकन वेळ गेला. सकाळी गेलेलो 1 वाजला. पटकन वेळ गेला. चला जेवून घेतो. बुधवार स्पेशल मच्छी आहे आज घरी. मछली जल की राणी है. लाल रस्ता जीवन आहे. त्याला तुकडीच दे ग फक्त. तर या जेवायला मंडळी. 1 वाजायला येईल. थोड्या वेळात निघेल प्रीत. सुरुवात बदनी केली पण. जेव दीदी आल्यावर वाढते. आम्हाला दीदीनी वाढलेलं आवडतं. दीदीच वाढते. बेकरीतून आणलेत आम्ही केक. मयूर बेकरीतले आम्हाला हे केक आवडतात. मस्त असतात. चॉकलेट केक आहेत. हे केक आणले आणि प्रीतला आणलं एक डोनट. तो मीच खाणार आहे समज. ओवीचं खाऊन आम्हाला पण इच्छा होते खायची आहे ना. तिलाच मी खायला गेलं. कुठे गेला? रेडी. पण माझं असं मत आहे लहान मुलांना जे देतात आपण पालकांनी खाल्लं पाहिजे. आम्ही खातोच. पहिले पालकांनी खायचं. हे बघ खातोय. डोनट आणलाय खायलाच. हो मस्त आहे. खूप वर्षांनी मी डोनट खाते है ना प्रीत. पनवेललाच खाला होता काहीतरी. आणि हे केक आणलेत. चलो हॅपी बर्थडे चालू आहे इकडे. बारका पोरगा आलाय. काय रे? ओ तुटते की नाही तो? तुटेल ना. गोड गोड असं गावतं का कधी कोण? हॅपी बर्थडे टू यू. बस बस बस. मैदा खातोय. मैदा आणि साखर. चला वाजले बघ. मला दे मला. हा थँक्यू. साखर खाणार नव्हते पण बघ खातेच. तुला कोणते हवे ते चांगलं. त्याच्यावरच पण एक नेकलेस आहे माझ्याकडे. तर दीदीला हव्या ज्वेलरी. कारण का तिला 1-2 लग्न अटेंड करायचे. त्यामुळं तिला माझ्याकडची ज्वेलरी बघायची होती की कोणती आहे, कुठली दाखव जी साडीवर मॅच होईल ती ज्वेलरी ती घेईल. तर तिला सगळं ज्वेलरी काढून दिलंय. तिला कोणती पसंत पडेल ती ज्वेलरी घेईल. तर आमचं दोघींचं असं आहे. मला तिच्या गोष्टी आवडतात तर मी घालते. माझे काही दागिने तिला आवडले तर ती घालते. माझे तिचे आवडले तर मी घालते. तर आमचं दोघींचं असं आलटी पलटी चालतं आम्हाला. आणि आमचे ब्लाऊज आमची साईज पण परफेक्ट आहे. तिचे ब्लाऊज मला परफेक्ट होतात. माझे ब्लाऊज तिला परफेक्ट होतात. त्यामुळे साड्या आम्ही चेंज करत असतो. तसं तिला आता ज्वेलरी हवी आहे साडीवर मॅचिंग. तर ते बघते. सगळं काढलंय मी बेडवर. तिला जे
आवडेल त्या ती गोष्ट घेईल. तिला गुलाबी कलरची साडी आहे तिची, त्याच्यावर तिला मॅचिंग हवं आहे ज्वेलरी, तर ते तिला दाखवते मी. तिला जी कोणती गोष्ट आवडेल तर ती घेईल. तर तेच आम्ही डिसाईड करतो की हा चांगला वाटेल की तो चांगला वाटेल. आणि आम्हाला दोघींना पण अशी सोन्याची आवड नाही तेवढी, गोल्ड ज्वेलरी तेवढी आवडत नाही. साडीवर जर काय मॅचिंग असेल आर्टिफिशियल ज्वेलरी ते आम्हाला दोघींना आवडतं घालायला. तर तेच मी तिला दाखवते. पाणी पिझ्झा ग. बाय बाय. ओवी वाट बघेल, मम्मी गेली कुठे. बाय बाय. पटकन आली, पटकन वेळ गेला. उद्या भेटू. उद्या येशील ना मार्केटला? येईन मी उद्या. दीदी चालली. उद्या परत आम्ही भेटणारच आहोत. उद्या आम्हाला जायचंय मार्केटला शॉपिंग करायला. बाय. आत्ताच गेली दीदी. प्रीत सुद्धा कामाला गेलेला आहे. आई बाबा थोडा वेळ आराम करतील आणि ते सुद्धा जातील घरी. आणि उद्या तसं मी येणारच आहे घरी, कारण की उद्या थोडं माझं काम आहे, मार्केटला जायचं आहे, थोडंफार शॉपिंग करायची आहे दीदीला आणि मला. त्यामुळं उद्या आईकडेच जाणार आहे मी. आणि प्रीत पण तिकडूनच कामाला जाईल. तर उद्याच्या ब्लॉगला आम्ही आईकडे असतो. आमच्या फेऱ्या चालू असतात. आम्ही आईकडे, आई आमच्याकडे चालूच असतं. तर मग उद्या दिवसभर आईकडेच राहीन. तसं पण प्रीत दिवसभर नसतोच, कामालाच जातो तो. त्यामुळे विचार केला की उद्या आईकडेच जाते मी, सकाळी वगैरे जाईन आणि मग रात्री येईल, असा प्लॅन आहे आमचा. तर चला आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मी भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.